नमस्कार, मी गौरी सूर्यवंशी. एस मराठीमध्ये आपलं स्वागत. वळूया आजच्या बातमीकडे. नाशिक ग्रामीण जिल्ह्यातील अवैध व्यवसायांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी पोलीस अधीक्षक श्री विक्रम देशमाने यांनी पोलीस ठाणे निहाय कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहे. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी वडनेर भैरव पोलीस स्टेशन हद्दीत गांजाची लागवड करणाऱ्या एका संशयितावर कारवाई केली आहे. दिनांक 27 नोव्हेंबर 2024 रोजी वडनेर भैरव पोलीस ठाणे हद्दीत तपनपाडा दूधखेड शिवारात काही संशयित गांजाची शेती करीत असल्याची गुप्त बातमी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखा व वडनेर भैरव पोलिसांनी तपनपाडा दूधखेड शिवारातील इसम नामे रवींद्र नामदेव गांगुर्डे वर्ष 40 राहणार तपनपाडा दूधखेड तालुका चांदवड यांच्या मालकीचे शेत गट नंबर 83 व 84 या ठिकाणी छापा मारला असता सदर छाप्यात 215 किलो वजनाची 65 गांजाची झाडे किंमत रुपये 12,53,060 रुपयांचा अवैध साठा जप्त करण्यात आलाय. यातील इसम रवींद्र गांगुर्डे हा त्यांच्या स्वतःच्या शेतात टोमॅटोच्या लागवडीमध्ये गांजाच्या झाडांची बेकायदेशीररित्या लागवड करून विक्री करण्याच्या उद्देशाने जोपासना करताना मिळून आला असून त्याच्या विरुद्ध वडनेर भैरव पोलीस ठाणे गुन्हा नंबर 358/2024 NDPS कायदा कलम 20-22 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलाय. यातील आरोपी सदर गुन्ह्यात अटक करण्यात आली असून पुढील तपास चालू आहे. वरील गुन्ह्यातील आरोपी नामे रवींद्र नामदेव गांगुर्डे यांच्या विरुद्ध यापूर्वी वडनेर भैरव पोलीस ठाणे येथे जबरी चोरीचा गुन्हा दाखल असून सदर आरोपी हा गांजाच्या झाडांची लागवड करून त्याची विक्री कोठे व कोणास करणार होता याबाबत सखोल तपास पोलीस पथक करीत आहे. नाशिक ग्रामीण जिल्हा पोलीस अधीक्षक विक्रम देशमाने, अप्पर पोलीस अधीक्षक नाशिक ग्रामीण आदित्य मिरखेलकर, अप्पर पोलीस अधीक्षक मालेगाव अनिकेत भारती, उपविभागीय पोलीस अधिकारी मनमाड विभाग बाजीराव महाजन यांच्या मार्गदर्शन व सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजू सुर्वे, वडनेर भैरव पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दिनकर मुंडे, सह पोलीस उपनिरीक्षक प्रकाश जाधव तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे सह पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप, पोलीस हवालदार सुधाकर बागुल, प्रशांत पाटील, सतीश जगताप यांच्या पथकाने सदरची कारवाई केली आहे. एस मराठी न्यूजसाठी प्रतिनिधी विजय बडोदे, नाशिक. अशाच नवीन ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या एस मराठी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका.